आणि आता बातमी आहे मध्यरात्री विधान भवनाबाहेर झालेल्या राजकीय नाट्याची। महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरनं गुद्द्यावर आलंय। गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिवीगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल संध्याकाळी विधान भवनामध्ये दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला होता। विधान भवनात झालेल्या मारहाणी प्रकरणी पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले आणि जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला काल रात्री अटकही करण्यात आली आहे। आता थोड्याच वेळात त्यांना किल्ला कोर्टात हजर केलं जाणार आहे। कोर्टामध्ये पोलीस दोघांच्याही पोलीस कोठडीची मागणी करणार का याकडे लक्ष लागलंय। जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे आव्हाड संतापले आणि काल मध्यरात्री विधान भवनाच्या गेटवरती त्यांनी आंदोलन केलं होतं। त्याचीच दृश्य आपण बघतोय। सरकार विरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली, त्यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीप समोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं। अखेर पोलिसांनी जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना अक्षरशः मागे खेचून काढलं। आव्हाडांच्या आंदोलनाच्या वेळेला रोहित पवारही तिथे उपस्थित होते। आमदार रोहित पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत। आमदार रोहित पवार पोलिसांच्या गाडीच्या खाली देखील राहून आंदोलन करण्याचा करत होता, काय सांगाल? एवढ्या पोलीस आणले 100-200 आमदार रोहित पवार देखील या ठिकाणी आलेले आहेत। आमदार रोहित पवार पोलिसांच्या गाडीच्या खाली देखील राहून आंदोलन करण्याचा करत होता, काय सांगाल? आम्हाला विधान भवनात सांगली तालुक गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की साहेब तुम्ही जा, सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो। मी म्हटलं जाऊ वाद नको, मी निघून गेलो। आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे, मी यांना सोडतो। मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो। आता मला फोन आला, पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत। काय लावलंय? आम्ही काय वेडेबेडे आहोत की काय? अच्छा, मारायला 5 जण होते। मारायला कोणी सांगितलं? व्हिडिओमध्ये दाखवत आहेत, एबीपी माझावरती अख्खा व्हिडिओ दाखवत आहेत। मारणारा कुठे आहे? मारणारे 5-5 जण मारतायत आणि तुम्ही एक, आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत, त्याला तंबाखू मळून काय देत आहेत। चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर आहेत इथे, कुठे आहेत ते चव्हाण? कुठे आहेत चव्हाण? आमच्याकडे व्हिडिओ आहे, आम्ही दाखवतो व्हिडिओ। म्हणजे एवढी सरबर आहे, एवढा सत्ता? काय लावलंय? मार खायचं हे नाही आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला, आणि परत बाकीचे होते ते पळून गेले। तुम्ही रिव्हर्स घेतला, गाडी तुमची गाडी हळू देणार नाही मी। व्हिडिओ मध्ये 2 जण दिसतात मारताना, तुम्ही एकाला घेऊन जाताय। 5-5 जण मारतात, 5-5 जण मारून पण तंबाखू इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो, ते चालतं तुम्हाला? पहिले त्या इन्स्पेक्टरला सस्पेंड करा, चव्हाणला। कालच्या राड्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण पाहूयात। काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना मी विनंती केली होती, या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे, त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा। आणि त्यामुळं त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे। रात्री उशिरा त्यांच्यावरती FIR दाखल झालेला आहे। शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे। विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत, त्यामुळं त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही। आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळं आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोरं जाऊ। रात्री 2-2.5 तास आम्हाला पोलिसांनी फिरवलं, इथे तिथे आणि मात्र समोरचा आरोपी एकटा GT हॉस्पिटलमध्ये मस्त मजा करत होता, एकटा होता, पोलीस नव्हता।